कोल्हापूर रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने भारत भीम ज्योतिरामदादा कुस्ती आखाड्याच्या समोरील अतिक्रमणांवर हातोडा घातला। या कारवाईला राजकीय नेते आणि खोकेधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण आयुक्तांनी कारवाई थांबवण्यास नकार दिल्याने या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली। कोल्हापूर रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते। अतिक्रमण आणि जलवाहिनी स्थलांतरणासाठी बांधकाम विभागाने महापालिकेशी व्यवहार केला। त्यानंतर आयुक्त सत्यम गांधी यांनी तातडीने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले। त्यानंतर उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 दिवसांपासून येथील खोकेधारकांना अतिक्रमणे काढून घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही अतिक्रमणे हटवण्यात आली नसल्याने महापालिकेचे पथक सायंकाळी दाखल झाले। भारत भीम ज्योतिरामदादा कुस्ती आखाड्याच्या समोरील अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली। यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह पथक दाखल होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर 35 मीटर रुंदीने रेखांकनाचे काम पूर्ण झाले। त्या ठिकाणी अनेक अतिक्रमणे दिसून आले, त्यात खोकी हॉटेल्सचे पार्किंगसह अनेक अतिक्रमणे आहेत। ती सारी जमीनदोस्त केली जाणार आहे। या कारवाईला काही राजकीय नेत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र आयुक्तांनी ही कारवाई न थांबवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, त्यामुळे अधिकाऱ्यांनी कारवाई केली।